तर आज आपण बघणार आहोत आपली फेज 3 बिझनेस अनालिटिक्स लाईफ सायकलची. तर जी फेज 3 आहे आपली बिझनेस फेसेस प्रॉब्लेम्स. म्हणजे जे गोल आपण फेज 2 मध्ये सेट केले होते किंवा बिझनेस लीडर्सनी सेट केले होते, ते गोल्स आता मीट होत नाहीये. तर त्यांना प्रॉब्लेम आलेले आहे ते गोल्समध्ये. तर हे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी इथं सेम. या फेजमध्ये पण आपण कंटिन्यू Zudio उदाहरण फॉलो करत आहोत. तर हे बघा हे एक्झाम्पल आहे. Zudio is experiencing a decline in sales performance across multiple stores in the last 3 months despite steady customer footfall. चला तर हे जाणून घ्या प्रॉब्लेम स्टेटमेंट काय की मागच्या 3 महिन्यामध्ये जो सेलचा परफॉर्मन्स आहे तो Zudio कमी होऊ राहिला. तर जसं अझ्युम करा की अगोदर सेल्स जे होत होती Zudioची ती ओव्हरऑल 100 करोडच्या आसपास होत होती. तर ती थोडी-थोडी डिक्लाइन होत गेली. 100 करोडचे 99 करोड झाले, 98 करोड झाले, मग 97 करोड, 96 करोड. तर असं त्यांनी लास्ट 3 महिन्यामध्ये बघितलं की धीरे-धीरे सेल्स कमी होत चाललेला आहे. आणि त्यांनी हे पण नोटीस केलं की डिस्पाईट स्टेडी कस्टमर फुटफॉल म्हणजे की कस्टमर त्यांच्या दुकानामध्ये येत आहेत, तरी पण सेल्स डाउन झालेली आहे. तर हे एक एक्झाम्पल झालं, की त्यांच्या बिझनेस गोलमध्ये प्रॉब्लेम आला, की त्यांचं जे गोल होतं, की ते की जास्तीत जास्त सेल करायचा. सेल करणं हे गोल होतं. पण ते गोल आता अचीव्ह होत नाहीये. ते गोलच्या अपोझिट गोष्टी घडत आहेत, की त्यांचा आता डिक्लायनिंग ट्रेंड स्टार्ट झालेला आहे. तर गोलचं जे एक्स्पेक्टेशन आहे, त्या मीट होऊ नाही राहिल्या. तर हे हे एक प्रॉब्लेम बिझनेस आता सध्या फेस करत आहेत. तर आता हा एक आहे, हा तर प्रॉब्लेम झाला. तर ह्या प्रॉब्लेम त्यांना कसा कळाला, की सेल्स कमी-कमी होत चाललेला आहे म्हणून? येस. तर आपण मागच्या फेजमध्ये हे गोल्स ट्रॅक करण्यासाठी ते डॅशबोर्ड बनवले होते. तर आपण डॅशबोर्ड बनवलं होतं हे एक डॅशबोर्ड, की तिच्यावर आपला रेव्हेन्यू दिसत होता. म्हणजे टोटल सेल्स दिसत होते. आपण त्याच्यावर इनसाइट चार्ट्स वगैरे असे केले होते, की आपण दर महिन्याला ट्रेंड दाखवतो, की दर महिन्याला किती सेल्स होत आहे. आणि आपण त्याला सपोज लाईन चार्ट किंवा बार चार्ट प्लॉट केला होता, की त्याच्यावर दर महिन्याला सेल्स कळत होता. आणि त्या डॅशबोर्डवर त्यांनी नोटीस केलं, की सेल्स कमी होत चाललेला आहेत आणि लास्ट 3 मंथ्समध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये सेल्स जास्तच कमी झालेला आहे. आणि सेम दुसरं डॅशबोर्ड क्रिएट केलं होतं. त्या डॅशबोर्डवर आपण इन्फॉर्मेशन दाखवत होतो, की किती कस्टमर दर दिवसाला, दर महिन्याला आपल्या शॉपला व्हिजिट करतात. म्हणजे Zudio शॉपला व्हिजिट करतात. आणि त्या डॅशबोर्डमध्ये जे चार्ट होते त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेला नाहीये, की जेवढे कस्टमर मागच्या महिन्यांमध्ये येत होते, ते मागच्या 3 महिन्यामध्ये सेम ट्रेंड आहे. तर त्या डॅशबोर्डमध्ये काही चेंज नाही. त्याचे ग्राफ तसेच तसे दिसत आहेत. त्याच्यामध्ये काही इश्यू नाही. पण जे ग्राफ आपण बनवले होते डॅशबोर्डमध्ये दाखवले होते सेल्सच्या, त्या ग्राफ्समध्ये डिक्लाइन ट्रेंड दिसत आहे. तर त्यांना ही गोष्ट नोटीस झाली डॅशबोर्डवर. जे डॅशबोर्ड आपण गोल्स ट्रॅक करण्यासाठी बनवलेले होते. आणि ही गोष्ट कोणाला नोटीस होईल? जे रेग्युलर डॅशबोर्ड बघतात, जे मीटिंगमध्ये डॅशबोर्ड यूज करतात. म्हणजे जसं की लीडरशिप, बिझनेस टीम, स्टेक होल्डर की जे पर्टिक्युलर बिझनेस फॉलो करतात, जे सेल्स टीममध्ये काम करतात, ते डॅशबोर्ड ट्रॅक करतात. दर दिवसाला, दर हप्त्याला मीटिंग होतात. जे दर हप्त्याला मीटिंग होतात त्यानंतर WBR, वीकली बिझनेस रिव्ह्यू. म्हणजे दर सोमवारी मागच्या हप्त्यामध्ये काय झालं त्याचा रिव्ह्यू होत असतो आणि त्या मीटिंगमध्ये डॅशबोर्ड ओपन केलं जातं आणि डॅशबोर्डचे नंबर बघितले जातात. तर तेव्हा त्यांना हा इश्यू नोटीस झाला. तर मग हे डॅशबोर्ड कोण यूज करतं? बिझनेस टीम, ऑपरेशन, प्रॉडक्ट लीडर्स आणि लीडरशिप आणि त्यांना हा इश्यू नोटीस झाला. तर हा इश्यू कशावर नोटीस झाला त्यांना? रिपोर्ट्समध्ये बघितलं त्यांनी किंवा डॅशबोर्डवर बघितलं किंवा कस्टमरने फीडबॅक दिला किंवा त्यांनी स्वतः स्टोअर व्हिजिट केली किंवा ब्रेनस्टॉर्मिंग सेशन केलं त्यांनी मीटिंगमध्ये. तर हा इश्यू आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांनी हे टूल्स वापरले. मोस्ट ऑफ द टाईम डॅशबोर्ड किंवा सेल्स रिपोर्ट्समध्येच हे इश्यू हायलाइट होऊन जातात, की त्यांना कस्टमर व्हिजिट किंवा कस्टमर फीडबॅकची गरज पण पडत नाही किंवा स्टोअर व्हिजिट पण करावी नाही लागत आहे. या 2 सफिशियंट आहेत. मोस्ट ऑफ टाईम डॅशबोर्डवर आपण गोल ट्रॅक केलेले असतात त्यांनाच मीटिंगमध्ये दिसून जातं डॅशबोर्ड ओपन केल्यानंतर, की डिक्लाइन ट्रेंड स्टार्ट झालेला आहे वगैरे येते. तर हे टूल्स त्यांनी वापरलेले असतात. बघा, तर आता त्यांना प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला, की प्रॉब्लेम काय आहे, की आपला सेल्स कमी होत आहे आणि कस्टमर रेग्युलरपणे आपल्या स्टोअरला व्हिजिट पण करत आहेत. तरी आपला सेल्स कमी होत आहे. तर सगळ्यात इम्पोर्टंट असतं, की ॲक्चुअल इश्यू फाइंड आउट करणं. कारण की इश्यू काय राहू शकतो? हे बघा, ह्यांच्यापैकी काही पण इश्यू राहू शकतो. काय बघा आपण अ, की पहिला इश्यू राहू शकतो डिक्लाइन सेल्स. सेल्स आर डाउन डिस्पाईट गुड फुटफॉल. मतलब लोक येत आहे तर सेल आहे. मतलब ते खरेदीच करून नाही राहिले. दुसरं व्हिजिटर आर नॉट बायिंग इनफ. म्हणजे अगोदर
एक व्हिजिटर जर का येत होता, तो एक शर्ट आणि एक पॅन्ट घेत होता. पण आता मागच्या 2 महिन्यांनी फक्त कोणी एक शर्ट घेऊन राहिलं किंवा पॅन्ट घेऊन राहिलं. मतलब एक व्हिजिटर पहिले ₹1000 सामान घेत होता, आता तो ₹500 सामान घ्यायला लागला. तर आपोआप त्याचा सेल्स कमी झाला. दुसरं स्लो मूव्हिंग इन्व्हेंटरी. सम प्रॉडक्ट्स आर नॉट सेलिंग. मतलब जो एक्झिस्टिंग स्टॉक आहे, तो लोकांना पसंत पडत नाहीये. लोक येतायत दुकानामध्ये पण तो स्टॉक पसंत पडत नाही. त्यामुळे सेल्स होत नाहीये. प्राइसिंग इश्यू. प्राइसिंग मे नॉट बी अलाइन विथ कस्टमर एक्सपेक्टेशन. मतलब जो स्टॉक आहे तो लोकांना आवडत आहे, पण प्राइस त्यांना खूप हाय वाटत आहे. त्याच्यामुळे लोकं तुमचं जे आयटम आहे Zudioचे किंवा जे कपडे आहेत ते खरेदी नाही करत आहे. तर प्राइसिंग पण इश्यू राहू शकतो. स्टोअर परफॉर्मन्स व्हेरिएशन. सम स्टोअर्स आर अंडरपरफॉर्मिंग कंपेअर्ड टू अदर्स. म्हणजे अगोदर काही स्टोअर्स चांगले काम करत होते आणि काही स्टोअर व्यवस्थित काम करत होते आणि जे स्टोअर्स अगोदर चांगले काम करत होते त्यांच्यामध्येच इश्यू आला फक्त. बाकीचे स्टोअर तसेच तसे आहे. फक्त काही स्टोअरमध्ये सेल्स खूप कमी होऊन गेला. त्याच्यामुळे ओव्हरऑल सेल्स कमी झाला. तर बघा आता इश्यू काय होता, की मेन इश्यू होता, की सेल्स कमी झाला. पण सेल्स कोणत्या कारणापायी कमी झाला, हे अजून फिक्स माहीत नाहीये. की प्राईस जास्त वाटतीये, की जो स्टॉकच लोकांना पसंत पडत नाहीये किंवा स्टोअरची जी अरेंजमेंट आहे, जे चांगले कपडे ते एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवलेले आहे, ते लोकांना दिसत नाहीये डायरेक्टली. त्याच्यामुळे ते कपडे घेऊ शकत नाही किंवा त्यांना दिसलेच नाही कपडे. अशा प्रकारचे व्हेरियन्स आलेले आहेत. तर ह्या गोष्टी राहू शकतात सेल्स कमी व्हायच्या मागे. तर बिझनेसला जर का काही डिसिजन घ्यायचं असेल, काही ॲक्शन घ्यायचं असेल, तर ते कसे घेतील? तर त्यांना ॲक्चुअल इश्यू कळाला पाहिजे. अरे नाही, की प्राईस इश्यू आहे, की प्राइसिंग जास्त वाटतीये आणि त्यामुळे आपला सेल्स कमी होऊ राहिला. तर ते प्राइसिंगवर काही पर्याय काढू शकतात. जर का त्यांना वाटलं, की प्राइसिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम जो आहे, की आपल्या कपड्यांमध्येच आहे. जे कपडे स्टॉक घेतलेले ते स्टॉक ट्रेंडी नाहीये. ते लोकांना आवडत नाहीये. त्याच्यामुळेच ते सेल होत नाहीये. तर हां, तर मग ते त्या स्टॉकवर काही ना काही पर्याय काढू शकतात. तर ह्या ह्या गोष्टी बघितल्या जातात, की ॲक्चुअल प्रॉब्लेम काय? ॲक्चुअल रूट कॉज काय? आणि हे जे काम असतं, हे काम असतं डेटा एनालिस्टचं. आणि हे बघू आपण बिझनेस मेक डिसिजन, की बिझनेसला डिसिजन बनवावा लागतो, की आपला सेल्स कमी झाला, आता सेल्स वाढवण्यासाठी आपल्याला काय डिसिजन घ्यावे लागेल आणि ते डिसिजन घेण्यासाठी की त्यांना डेटा पॉइंट्स द्यावे लागतात. ते अंदाजे डिसिजन घेत नाही. तर ते काम असतं डेटा एनालिस्टचं. तर ही स्टेप कळाली तुम्हाला, की ह्या स्टेपमध्ये आपण प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, की बिझनेस सध्या काय प्रॉब्लेम फेस करत आहे. की बिझनेस प्रॉब्लेम फेस करत आहे, की त्यांचा सेल्स लास्ट 3 महिन्यामध्ये कमी झाला. लेकिन कस्टमर व्हिजिट करत आहेत. तर हां, तर आता याची रिक्वायरमेंट सहसा बिझनेस लीडर्स हे डेटा एनालिस्टला देत असतात. की हे बघा, की आपली सेल्स कमी झालेली आहे, लेकिन फुटफॉल तसाच तसा आहे. तर जेव्हा ते डेटा एनालिस्टला हे काम देतात, की तू ॲक्चुअल रिझन फाइंड आउट कर वगैरे, तर त्यांना क्लिअर क्लिअर प्रॉब्लेम स्टेटमेंट द्यावं लागतं. सांगावं लागतं, की ॲक्चुअल प्रॉब्लेम आपण ॲक्चुअल काय प्रॉब्लेम फेस करत आहोत तो. तर त्याच्यामुळे हे डिलिव्हरेबल्स असतात, की हे डिलिव्हरेबल्स बिझनेस लीडर्स डेटा एनालिस्टला देतात किंवा बिझनेस टीम डेटा एनालिस्टला देते. प्रॉब्लेम डिस्क्रिप्शन ते क्लिअर प्रॉब्लेम डिस्क्राईब करतात डेटा एनालिस्टला, की कारण की डेटा एनालिस्टला इन्साईट्स क्रिएट करायला सोपं जाईल. त्यांना तो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करायला सोपं जाईल. इम्पॅक्ट की याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट काय होत आहे आपल्या याच्यावर, की जे आपलं गोल होतं की सेल्स आपले जे पाहिजे होती, तर आपण जे गोल होते मीट करू शकत नाही. तर तो इम्पॅक्ट ते लिहतात, की इम्पॅक्ट म्हणजे ॲक्चुअल मोजण्यामध्ये, की ते मोजू शकतात इम्पॅक्ट असा लिहिला जातो. अफेक्टेड एरियाज की हा जो इश्यू आहे कोणत्या एरियाला अफेक्ट करतोय. हां. तर हे आयडेंटिफाय करण्यासाठी की काय प्रॉब्लेम आपण फेस करत आहे त्याच्याकरता ह्या स्किल यूज होतात. प्रॉब्लेम आयडेंटिफिकेशन, क्रिटिकल थिंकिंग, डोमेन नॉलेज, डेटा इंटरप्रिटेशन बघा. महत्त्वाचं काय हे डेटा इंटरप्रिटेशन्स कारण की त्यांनी हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला डॅशबोर्डवर. म्हणजे डॅशबोर्डवर जो डेटा व्हिजिबल होता त्यांनी त्याला इंटरप्रिट केलं. इंटरप्रिट म्हणजे समजून घेतलं. आणि तो डेटा समजून घेतल्यानंतरच त्यांना कळालं, की आपला सेल्स लास्ट 3 महिन्यामध्ये कमी होतोय. पण लोकं येत आहेत व्हिजिट करायला स्टोअर. हे एव्हिडंट असतं जर का लोकच आले नसते, तर सेल कमी होणं एव्हिडंट होतं. पण लोकं येत आहे, पण सेल कमी होतोय. तर हे त्यांनी इंटरप्रिटेशन केलं.
तर त्यांना वाटते की याच्यामध्ये काही दुसरा इश्यू आहे. तर याला म्हणतात डेटा इंटरप्रिटेशन. आणि हे जे डेटा इंटरप्रिटेशन असतं ना, हे स्किल डेटा अॅनालिस्टला पण असावं लागतं आणि बिझनेस पार्टनरला पण असावं लागतं. हां, तर ह्या जो स्टेप्सचा जो मेन की टेकअवे आहे, राइट प्रॉब्लेम डेफिनेशन इन्शुअर्स वी वर्क ऑन व्हॉट ट्रुली मॅटर्स अँड इन्क्रीज द चान्सेस ऑफ सक्सेस. कारण की आपल्याला नेमकं कशावर काम करायचंय, ते ह्या फेजमध्ये कळतं, की आपण ॲक्चुअल बिझनेस प्रॉब्लेम काय तो आयडेंटिफाय करतो. तर ही बघा ही जी होती फेज 3. ही फेज 3 म्हणजे तुम्ही असं समजून चाला, की रिक्वायरमेंट येते डेटा अॅनालिस्टला. बिझनेसने प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला आणि ती रिक्वायरमेंट डेटा अॅनालिस्टला येईल. आणि ते कसं करायचं ते बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बिझनेस मेक डिसिजन. कारण की बिझनेसला आता डिसिजन बनवायचे आहे आणि ते डिसिजन बनवण्यासाठी डेटा पॉइंट्स किंवा इनसाइट्स डेटा अॅनालिस्ट त्यांना काढून देईल. आणि ते कशाच्या भरोश्यावर काढून देईल, की हा प्रॉब्लेम आहे, की त्यांना प्रॉब्लेम माहिती आहे डेटा अॅनालिस्टला आणि त्या प्रॉब्लेमला समोर ठेवून इनसाइट्स क्रिएट केले जातात. तर हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. धन्यवाद.